इयत्ता 4 विषय इंग्रजी सेतू अभ्यासक्रमाचा 29वा दिवस. बालमित्रांनो, आज आपण इंग्रजीमधील मेकिंग वर्ड्स हा घटक शिकणार आहोत. बालमित्रांनो, तुम्हाला दिलेल्या मोठ्या शब्दातील सर्व अल्फाबेट वाचून घ्या. त्या अल्फाबेटचा वापर करून 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी असे शब्द तयार करायचे आहेत. नवीन तयार झालेला शब्द कसा असावा? अर्थपूर्ण असावा. एकच अल्फाबेट वापरलं तरी चालेल. तयार झालेल्या शब्दाचं तुम्ही वाचन करायचं आहे. चला तर आपण मोठ्या शब्दातील अल्फाबेटचा उपयोग करून 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी शब्द तयार करूया. मुलांनो, सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीमध्ये एक उदाहरण आहे पहा. त्याच्यामध्ये एक शब्द आहे नेचर. नेचरमधील अल्फाबेट्स वाचून घ्या. NATURE असे एकूण 6 अल्फाबेट आहेत. त्या अल्फाबेटचा वापर करून नवीन शब्द तयार करता येतात. ARE दुसरा शब्द आहे TEN 10. तिसरा शब्द आहे NET नेट. चौथा शब्द आहे RAT रॅट. पाचवा शब्द तयार झालेला आहे NEAR नियर. हे पाचही शब्द नेचर या शब्दातील अल्फाबेटपासून तयार झालेले शब्द आहेत आणि पाचही शब्द अर्थपूर्ण आहेत. अशाच प्रकारे एका मोठ्या शब्दातील अल्फाबेटचा वापर करून तुम्ही 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी शब्द तयार करायचे आहेत. लर्निंग ॲक्टिव्हिटी. मेक न्यू वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड्स बाय यूजिंग अल्फाबेट्स. दिलेल्या शब्दातील अक्षरापासून नवीन शब्द तयार करा. शब्द दिलेला आहे किचन. KITCHEN किचन. या शब्दातील अल्फाबेटचा वापर करून तुम्ही आता 5 शब्द तयार करायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही 5 शब्द तयार करू शकता. पहिला शब्द असा सांगता येईल काइट. KIT काइट. KIT किट. TEN 10. HEN हेन. NET नेट. CHIN चीन. अशा प्रकारे एका शब्दातील अल्फाबेटपासून नवीन 6 शब्द आपण तयार केलेला आहे. यानंतर व्हेजिटेबल, टीचर असे शब्द आहेत. या शब्दातील अल्फाबेटपासून तुम्ही 6 नवीन शब्द तयार करा आणि आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि वाचत राहा. आता पाहूया प्रॅक्टिससाठी काही शब्द दिले आहेत. मेकिंग न्यू वर्ड्स बाय चेंजिंग फर्स्ट लेटर. पहिले अक्षर बदलून नवीन शब्द तयार करायचा आहे. पहिला शब्द समजा कॅट आहे. कॅटमधील शी गाळलेला आहे आणि या ठिकाणी AT ठेवलेला आहे. मग सुरुवातीचा अक्षर चेंज करून तुम्ही नवीन अक्षर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. त्यापासून नवीन अर्थपूर्ण शब्द पाहिजे आहे. आता कॅटपासून कोणता शब्द तयार होईल? मॅट होईल. दुसरा शब्द आहे मॅन. M काढून टाका. AN राहील आणि त्या ठिकाणी कोणता शब्द ठेवणार? कॅन. C ठेवलं तर CAN कॅन होईल. तिसरा शब्द आहे श्युअर. आता श्युअरचे S काढून टाकलं तर पुढं राहील प्युअर. अशा प्रकारे तुम्ही नवनवीन शब्द तयार करता येईल. या ठिकाणी टेबल आहे. टेबलचं केबल होईल. त्यानंतर ग्रो आहे. ग्रोचं क्रॉ होईल. क्रॉ म्हणजे कावळा. 6वा शब्द आहे हेन. आता त्याचं होईल 10. अशा प्रकारे पहिलं अक्षर बदलून नवीन शब्द तयार करता येईल. त्यानंतर पाहूया एक्सटेन्शन पॅरलल ॲक्टिव्हिटी. मेकिंग वर्ड्स बाय गिवन एंडिंग लेटर्स. दिलेले शेवटचं अक्षर जोडून शब्द तयार करायचा आहे. आता पाहूया शेवटचं अक्षर जोडून शब्द कसे तयार करतात. पहा, या ठिकाणी प्रश्नामध्येच कंसात तुम्हाला काही अक्षरं दिलेत. AD, AP, AZ, AT, AM. तर या ठिकाणी तुम्हाला 6 शब्द तयार करायचे आहेत. अक्षरं दिलेत. कंसातले अक्षर यामध्ये भरायचे आहेत आणि नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. आता Cला काय जोडायचं आहे? AP जर जोडलं तर कॅप होईल. Mला AD जोडल्या तर मॅड होईल. AT जोडलं तर मॅट होईल. अशा प्रकारे तुम्ही दिलेले अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. इव्हॅल्युएशन. मेक अ न्यू वर्ड बाय ॲडिंग 1 लेटर ॲट स्टार्ट, मिडल ऑर एंड. दिलेल्या शब्दाच्या सुरुवातीला, मध्यभागी किंवा शेवटी मुळाक्षर जोडून नवीन शब्द तयार करा. उदाहरणात एक बघूया. ॲटपासून रॅट. इनपासून इंक. या ठिकाणी सुरुवातीला आणि शेवटी 2 शब्दामध्ये एक अक्षर जोडलेलं आहे पहा.
आता तुम्हाला सोडवण्यासाठी एक 4 शब्द आहेत, ते सोडवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.